आणि रेटून बोलायचं, हे काही चुकीचं आहे, बरोबर नाही असं मला वाटतं. बरं, आपलं म्हणणं आहे की विरोधक सातत्यानं हे आवाज उठवतात, मात्र तुमच्याच आधी जवळ असलेले, मात्र आता विरोधकांच्या जवळ गेलेले मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे आपल्यासोबत आहे. हेमंतजी, मनसेनं देखील थेटपणे आरोप केलेले होते. निवडणूक आयोग असेल, मतदारांच्या याद्या असतील आणि एकूणच मतदान प्रक्रियेवरती अनेक प्रश्न मनसेनं उपस्थित केलेले होते. हेमंत कांबळेजी, आता निवडणुका समोर आलेल्या आहेत. 16च्या आत सर्वच पक्षांचा आणि सर्वच उमेदवारांचा निकालही लागेल. 16 जानेवारीची प्रत्येकाला प्रतीक्षा आहे. हेमंत कांबळे, नमस्कार. नमस्कार. मी आता कपिलजींचं पण ऐकलं आणि अजित चव्हाणही बोलले. प्रश्न असा आहे की कपिलजी म्हणाले तेच योग्य आहे की जेव्हा विरोधकांनी एवढे प्रश्न मतदार यादीतल्या घोळांवरती विचारले होते, विरोधक कसा बरं, म्हणजे ते संजय बनसोडे असतील, बुलढाण्याचे आमदार असतील किंवा इथे मंदा म्हात्रे असतील, सगळ्यांनी प्रश्न विचारले होते. बरं, या याद्या रिपेअर झाल्या का, याद्या योग्य त्याचं हे झालंय का, तर नाही झालेलं. आता प्रारूप याद्यांचा आता तुम्ही याद्या ज्या जाहीर करणार आहात त्या निवडणुकांसाठी करणार आहात, त्यामुळे याद्यांचे घोळ काय झालेले नाही. तुम्ही म्हणालात, तुम्ही प्रश्न विचारलात की विरोधकांची तयारी झाली का, तर हो, आम्ही निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे. पण जी निवडणूक आयोग घेणार आहे, जी स्वायत्त संस्था आहे, त्यांची तयारी आहे का, तर त्यांची तयारी नाही आहे. कारण या याद्यात जर नसतील, योग्य रीतीने तयार केले नसतील, तर ती निवडणूक आपण पारदर्शी कशी म्हणू शकतो. बरं. महत्वाचा मुद्दा आहे तो की जवळजवळ मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार आहेत. अनेक मतदार असे आहेत की ज्यांचा काही पत्ताच नाहीये, ज्यांना आपण अननॅचरल हे म्हणतो तसे आहेत. ते आम्ही असे मतदार असे निवडून काढले आहेत किंवा शोधून काढले आहेत की जे तिथे राहतच नाहीयेत, पण त्यांचं मतदार यादीत नाव आहे. आज आपल्या महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत त्यांनी त्याचा खुलासा केला की नाही, ते सेक्शन मध्ये असं काही नाही, सेक्शन मध्ये वगैरे आम्ही सगळे सेक्शन शोधून काढलेत. बरं. अशा वेळेला मला वाटतं की निवडणुका ही लोकसभा ही जी आपली लोकशाही आहे ती जिवंत ठेवण्यासाठी, सुदृढ ठेवण्यासाठी निवडणूक हा योग्य मार्ग असतो. आणि तो मार्गच जर त्याच्यावर कुठेतरी बोट ठेवलं जात असेल तर मला वाटतं, आणि ज्या वेळेला मला ही गोष्ट कधीच कळली नाही, अनेक वेळेला कळली नाही, की ज्या वेळेला आम्ही निवडणूक आयोगावर बोट ठेवतो त्यावेळेला भाजपला ती कळ का लागते ना, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. बरं, तुम्ही आता जे शेड्यूल डिक्लेअर केलंय त्या शेड्यूल मध्ये 10 दिवसांचा वेळ मिळतोय फक्त उमेदवारांना प्रचारासाठी. तर या गोष्टी सगळ्या त्या मला वाटतं सत्ताधारी पक्षांना कुठेतरी पूरक ठराव्या अशा प्रकारचं हे शेड्यूल आहे. त्यामुळे स्वायत्त वगैरे आम्ही काय म्हणणार नाही याच्या पुढे निवडणूक आयोगाला. बरं, निवडणूक आयोगावरच तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, त्या मुद्द्यावरती देखील आपण चर्चा करूया. डॉक्टर राजू वाघमारे आपल्याकडे येतो. डॉक्टर राजू वाघमारे, खरं तर आता सगळ्याच पक्षांची लगबग सुरू झालेली असेल ती जागा वाटपा संदर्भामध्ये, किंवा कशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त जागा राखून ठेवता येतील. आणि मूळ मुद्दा तर खरं मुंबई महापालिकेचा आहे. त्याकडे वळण्याआधी मात्र आज निवडणूक आयोगानं ज्या प्रकारचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे, एका बाजूला एका अटीची पूर्तता होती आहे, ती म्हणजे 31 जानेवारीच्या आत निवडणुका पार पडतील, निकालही जाहीर केले जातील. मात्र अजूनही मतदार याद्यांमधला घोळ हा मिटला नसल्याचं विरोधकांचं देखील म्हणणं आहे. तुमचं यावरती काय मत आहे? तुमच्या शिवसेनेचं काय मत आहे? सगळ्यात पहिलं विशालजी, की या मतदार याद्या ज्या आहेत या केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आहेत. बर, या लोकसभेच्या आधी तयार केलेल्या आहेत. आणि त्या केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या यादीत राज्य निवडणूक आयोग फेरफार करू शकत नाही. हा निवडणुकीचा नियम आहे. बरं. हा नियम फक्त महाराष्ट्रासाठी आहे अशातला भाग नाही. हा नियम संपूर्ण देशामध्ये लागू होतो. त्याच्यामुळे त्या याद्यांमधला फेरफार हे सगळे लोक जे म्हणतायत, तर यांना नियम मी सांगितला तर या नियमामुळे राज्य निवडणूक आयोग त्याच्यामध्ये काय करत नाही. ते सेक्शन मध्ये तसं त्यांना मार्क करून सांगतायत की हे दुबार आहेत किंवा तिबार आहेत. बरं, हा मुद्दा झाला. आता काय झालेलं आहे, विरोधकांनी तुम्ही जर बघाल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी आपली शस्त्र पूर्णपणे अगदी साफ वगैरे करून कपाटात ठेवली होती आणि विरोधक झोपी गेले होते. त्याच्यामुळे जे सगळे बोलत